श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। नगावारी परिसरातील हॉटेल साई किशन शेजारी असलेल्या समता सिरामिकला अचानक आग, लाखोंचे नुकसान। भारतीय सैन्याने पाकिस्तानात घुसून ऑपरेशन सिंदूर राबवित अतिरेक्यांचे 9 ठिकाणे उद्ध्वस्त केल्याने धुळे जिल्हा शिवसेनेतर्फे शहरातील संतोषी माता चौकात आनंदोत्सव जल्लोष साजरा। धुळे जिल्हा काँग्रेसचे निरीक्षक आमदार धीरज लिंगाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा व शहर काँग्रेस पक्षाची आढावा बैठक संपन्न। विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेतर्फे शिंदखेडा तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर बुधवारी करण्यात आले धरणे आंदोलन। आणि नरेश गवळी यांच्यासह त्यांच्या साथीदारांवर संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याखाली कारवाई करण्याची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील मुंबई आग्रा महामार्गावरील नगावारी परिसरातील हॉटेल साई किशन शेजारी असलेल्या समता सिरामिक या दुकानाला गुरुवारी अचानक आग लागून या आगीत सुमारे 15 लाखांचे नुकसान झाले। धुळे शहरातील नगावारी परिसरातील हॉटेल साई किशन शेजारी असलेल्या समता सिरामिक या दुकानाला गुरुवारी पहाटे अचानक आग लागून या आगीत सुमारे 15 लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे। याबाबत अधिक माहिती अशी की देवपुरातील नगावारी परिसरात मुंबई आग्रा महामार्गालगत हॉटेल साई किशन शेजारी नयन विनोद टाटे यांचे मालकीचे समता सिरामिक नावाचे दुकान आहे। गुरुवारी सकाळी 6:30 वाजेच्या सुमारास समता सिरामिकच्या इमारतीत आग लागल्याचे निदर्शनास आले। आगीची माहिती मिळताच धुळे अग्निशमन विभागाच्या 3 बंबांसह पथकाने घटनास्थळी धाव घेतली। फायरमन पांडुरंग पाटील, श्याम कानडे, कुणाल ठाकूर, वाहन चालक राहुल पाटील आणि अधिकारी दुष्यंत महाजन यांच्या संयुक्त प्रयत्नातून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले। या आगीत समता सिरामिकचे दोन्ही मजले पूर्णतः बाधित झाले असून दुकानाचे मालक टाटे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे। या घटनेनंतर संबंधित विभागाने पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे। याबाबत पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे। सकाळी 7:15 दरम्यान मला फोन आलं की दुकानात आग लागलेली आहे असं। तर आलो तर बरीचशी जास्त आग लागलेली होती। तोपर्यंत 7:30-8 पर्यंत मग अग्निशमनच्या गाड्या आल्या। तरी लवकरच आल्या, कॉल केल्यानंतर 1 5 ते 10 मिनिटात त्या गाड्या इथं आल्या। तर मध्ये जेव्हा आम्ही बघितलं, जेव्हा शटर उघडलं आग भरपूर जास्त लागून गेलेली होती तोपर्यंत। आमच्या विचाराच्या हिशोबाने ते शॉर्ट सर्किटमुळेच आग लागलेली आहे। त्यामुळेच माझ्या हिशोबाने आग लागलेली असणार। आणि बरंचसं आमचं सगळे टाईल्स, मार्बल, सॅनिटरी वेअर जे बी सगळं सामान होतं सगळं संपलेलं आहे। सगळं ते संपून गेलेलं आहे, त्याच्यात काहीच राहिलेलं नाही आहे। जवळजवळ 10 ते 15 लाखाचं नुकसान झालेलं असतं। दुकानाचं नाव समता सिरामिक आहे, नगावारी मुंबई आग्रा हायवे। भारतीय सैन्याने पाकिस्तानात घुसून ऑपरेशन सिंदूर राबवित अतिरेक्यांची 9 ठिकाणे उद्ध्वस्त करून पहलगाम घटनेचा बदला घेतला। या कारवाईनंतर धुळे जिल्हा शिवसेनेतर्फे शहरातील संतोषी माता चौकात आनंदोत्सव व जल्लोष साजरा करण्यात आला। भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानात जात अतिरेक्यांची 9 ठिकाणे उद्ध्वस्त करून पहलगाम घटनेचा बदला घेतला। या कारवाईनंतर धुळे जिल्हा शिवसेनेतर्फे शहरातील संतोषी माता चौकात बुधवारी आनंदोत्सव व जल्लोष साजरा करण्यात आला। भारताने पहलगाम घटनेचा बदला घेतला आणि जगाला दाखवून दिले की यापुढील काळात आतंकवाद्यांना कोणत्याही प्रकारचा थारा दिला जाणार नाही। भारतीय सैन्याने व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवलेले शौर्य अभिमानास्पद असल्याची प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली। हातात तिरंगा झेंडा घेऊन भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून निघाला होता। शिवसेनेच्या ओबीसी विजयंती आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तथा शेळी मेंढी पालन आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब किसवे, शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज मोरे यांच्या नेतृत्वात सदरचे आंदोलन करण्यात आले। रिपीट यांच्या नेतृत्वात सदरचा जल्लोष करण्यात आला। यावेळी विठ्ठल महानोर, यावेळी संजय वाले, अशोक गिरी, संजय कुसळकर, भटू बोपे, हेमंत बोईटे, योगेश धरम, पंढरी जायपुरे, कृष्णा शिंदे, संजय पवार, सतीश सूर्यवंशी, प्रदीप सूर्यवंशी, किशोर पाटील, प्रवीण वाडलेकर, अरविंद सोडके, रवी शिंदे, अक्षय वदाने, अजय पाटील, बबलू श्रीखंडे, विजय जोटिंग, सनी मोरे, संदीप खैरनार, भूषण पाटील, असलम खाटिक, हाशिम कुरेशी, जिया अन्सारी, बबलू शेख, मुश्ताक भाई यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जनतेला जय महाराष्ट्र करताना, जय भारत बोलताना आनंद होतोय की आज गेल्या 27 तारखेपासून मी शिवसेना ओबीसी विजयंतीचा राज्यातल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे
अहिल्यानगर, नाशिक आणि आज धुळे शहरात आल्यानंतर मला आनंद झाला. धुळे शहरामध्ये सकाळी आम्हाला बातमी बघता आली की भारतीय सैन्याने अत्यंत चांगल्या पद्धतीनं पाकिस्तानचा जो इरादा आहे, पाकिस्तानचं जे काही हे आपल्याबद्दल वागण्याचं धोरण आहे, त्याला एक सुरुंग लावण्याचं काम आणि उत्तर देण्याचं काम केलं. म्हणून पहिल्यांदा मी या भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणि या देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह आणि भारतीय सैन्य आणि सैन्य दलातील सर्व अधिकारी, सर्व सैन्य यांना मी मानाचा मुद्रा करतो की भावांनो, जे पाखड्यांनी या ठिकाणी नामर्दपणा पहलगाममध्ये जो नामर्दपणा केला, त्या नामर्दपणाला उत्तर देण्याचं काम केलं. म्हणून भारतीय सैन्याचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आणि धुळे शहरामध्ये आज आमचे धुळे शहराचे जिल्हा प्रमुख सन्माननीय मनोज भाऊ मोरे, त्याचबरोबर या शहराचे महानगराचे प्रमुख सन्माननीय संजय भाऊ वाले, तसेच माझ्या ओबीसी व्हीजेएनटीचे जिल्हा प्रमुख संजय कुसळकर आणि या राज्याचे ओबीसी व्हीजेएनटीचे राज्य समन्वयक विठ्ठल भाऊ मारनर, याचबरोबर उत्तर महाराष्ट्र प्रमुख आमचे वीर महाराज, तसेच शहराध्यक्ष आमचे बट्टू भोपे, त्याचबरोबर माझ्यासोबतचे सहकारी सुरेश खर्चे, त्याचबरोबर हेमंतजी भोईटे, त्याचबरोबर योगेशजी धरम, पंढरीनाथ सायमुळे, परमेश्वरजी घोडके, मल्हार किसले, या सर्वांसोबत आज या धुळ्यामध्ये एक आनंदाचं खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं भाऊंचा विशेष तसा असतो. भाऊनी तो आज धुळ्यामध्ये खऱ्या अर्थानं या ठिकाणी हिंदुत्व असेल किंवा या ठिकाणचा आमच्या शिवसेनेचा आवाज असेल, ते खऱ्या अर्थानं सर्वप्रथम हे करण्याचं काम केलं. भाऊंचंही या ठिकाणी खऱ्या अर्थानं मी अभिनंदन करतोय आणि भाऊंचंही कौतुक करताना मला आनंद वाटतोय की भाऊ निश्चितपणे या ठिकाणी आपला भारत हा खऱ्या अर्थानं या ठिकाणी या स्ट्राईक ह्याच्यामुळे खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा भारताची ताकद या जगाला सुद्धा दिसून आली, असं मी या ठिकाणी नमूद करतो. आणि सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा सुद्धा विचार, कारण पहलगाममध्ये पहिल्यांदा हल्ला झाल्याबरोबर जाणारा या देशातला आणि राज्यातला पहिला व्यक्ती आदरणीय आमचा नेता शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथभाई शिंदे यांच्याही विचाराला सलाम करतोय. कारण सातत्यानं भाई सुद्धा या ठिकाणी हिंदुत्व आणि देशाच्या रक्षणासाठी या ठिकाणी काम करतात. म्हणून जाता जाता एकच सांगतोय की एकदा जोरदारपणे घोषणा द्या, भारत माता की जय. धुळे जिल्हा व शहर काँग्रेस पक्षाची आढावा बैठक धुळे जिल्हा काँग्रेसचे निरीक्षक आमदार धीरज लिंगाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत देवपुरातील सुंदर सावित्री सभागृह येथे गुरुवारी सकाळी संपन्न झाली. धुळे जिल्हा व शहर काँग्रेस पक्षाची आढावा बैठक धुळे जिल्हा काँग्रेसचे निरीक्षक आमदार धीरज लिंगाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत देवपुरातील सुंदर सावित्री सभागृह येथे गुरुवारी सकाळी संपन्न झाली. महाराष्ट्र राज्याचे काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या आदेशानुसार आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे जिल्हा काँग्रेसचे निरीक्षक धीरज लिंगाडे यांच्या विशेष उपस्थितीत धुळे जिल्हा व शहर काँग्रेसची आढावा बैठक संपन्न झाली. या आढावा बैठकीत अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले. निरीक्षक आमदार धीरज लिंगाडे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करीत आढावा घेतला. या प्रसंगी युवराज करंजकाळ, भाई नगराळे, डॉक्टर अनिल पाटील, गायत्री जायस्वाल, माजी खासदार बापू चौरे, डॉक्टर दरबारसिंग गिरासे, रमेश श्रीखंडे, नगरसेवक दीपक आयरे, प्रमोद सिसोदे, गुलाबराव खोतेकर, राजेंद्र खैरनार, भगवान गर्दे, पितांबर माले, छोटू चौधरी, मुजफ्फर हुसेन यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आज या ठिकाणी धुळे जिल्ह्याच्या संघटनेच्या बाबतीमध्ये आढावा घेण्याकरता प्रदेशने त्या ठिकाणी माझी नियुक्ती केली. या ठिकाणी अनेक वक्त्यांनी आपले मत व्यक्त केले. परीक्षितजी देशमुख असतील, आबा असतील, पंढरी भाऊसाहेब, सुनीलजी जाधव, प्रकाश वार, अनिल चित्ते, पुरुषोत्तमजी गरुड, या सर्व मंडळींनी आपले मत या ठिकाणी व्यक्त केलेले आहे. बंधूंनो, एका काळी काँग्रेसचं वैभव असलेला हा धुळे जिल्हा की या ठिकाणी एखादा नवका किंवा कुणालाही काँग्रेसच्या तिकिटावर उभं केलं तर तो निवडून यायचा असा हा धुळे जिल्हा काँग्रेसचा एकेकाळी आपण म्हणून माने किल्ला तो आज कालांतरानं या धुळे जिल्ह्यामध्ये माझ्या माहितीनुसार 5 विधानसभेचे मतदारसंघ आहेत. आज 5ही मतदारसंघावर काँग्रेसचा एकही या ठिकाणी उमेदवार नाही. हे ऐकून मनाला पटत नाही. या विभागात पूर्वी कुणाल बाबा आमदार म्हणून होते, त्यामुळे जिल्ह्याला आपल्याला आधार, परंतु यावेळेस
थोड्याशा लोकांना कुणाल बाबा सुद्धा तिथे होऊ शकले नाही आणि अशा या परिस्थितीमध्ये संपूर्ण धुळ्यासाठी महाराष्ट्रामध्ये आज काँग्रेसची अत्यंत परिस्थिती वाईट जी आहे त्याची कारण आपल्या सर्वांना या ठिकाणी माहिती आहे. कृषी सहाय्यकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेतर्फे शिंदखेडा तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर बुधवारी धरणे आंदोलन करण्यात आले. कृषी सहाय्यकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेतर्फे बुधवारी शिंदखेडा तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. दिनांक 10 फेब्रुवारी रोजी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत 15 दिवसांच्या आत कृषी सहाय्यकांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र महिन्यानंतरही मागण्या तशाच प्रलंबित असल्यामुळे संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. कृषी सेवक कालावधी रद्द करून नियमित कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती करावी, पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करावे, कृषी सहाय्यकांना संगणक उपलब्ध करून द्यावा, ग्राम स्तरावर कामकाजासाठी मदतनीस नियुक्त करावा यासह अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. यासह अनेक मागण्यांसाठी टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनातील पहिला टप्पा 5 मे रोजी कृषी सहाय्यक यांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदवला. 6 मे रोजी सर्व शासकीय संदेशवहन व्हॉट्सअप गटांमधून बाहेर पडले. 7 मे म्हणजेच बुधवारी रोजी तालुका कृषी अधिकारी शिंदखेडा कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. 8 मे रोजी एक दिवसीय सामूहिक रजा आंदोलन करण्यात आले. 9 मे पासून सर्व ऑनलाईन कामकाजावर बहिष्कार टाकण्यात येणार आहे. 15 मे पासून सर्व योजनांच्या कामावर बेमुदत काम बंद आंदोलन पुकारण्यात येणार आहे. या धरणे आंदोलनात जिल्हाध्यक्ष दीपक जालटे, जिल्हा प्रतिनिधी मुकेश सोनवणे, तालुकाध्यक्ष हर्षल पाटील, कार्याध्यक्ष संदीप वाघ, कोषाध्यक्ष कुमिदिनी पाटील व कृषी सहाय्यक सहभागी झाले होते. नमस्कार, मी महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना जिल्हा अध्यक्ष दीपक जालटे. तर वर्षानुवर्ष आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्यांमध्ये लॅपटॉप संदर्भात आमची एक मागणी आहे आणि तसेच आमची एक जवळपास मदतनीस म्हणून एक मागणी आहे आणि त्यातल्या त्यात आमचं जे सहाय्यक कृषी अधिकारी पदनाम बदल करणे या संदर्भातील एक मागणी आहे. तर आमचं 5 मे पासून वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलनाचे टप्पे आहेत. तर त्या टप्प्यांमध्ये आज आमचा माननीय तालुका कृषी अधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन चालू आहे. तर त्या पद्धतीने हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण राज्यव्यापी आंदोलन चालू आहे, धरणे आंदोलन. तर तुमच्यामार्फत आमचं शासनाला हीच विनंती राहील की आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य कराव्यात आणि आम्हाला न्याय द्यावा या पद्धतीने आम्ही मागणी करतो. धन्यवाद. नरेश गवळी यांच्यासह त्यांच्या साथीदारांवर संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याखाली कारवाई करावी या मागणीसाठी नगावबारी परिसरातील महिलांतर्फे पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. नरेश गवळी यांच्यासह त्यांच्या साथीदारांवर संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याखाली कारवाई करावी अशी मागणी नगावबारी परिसरातील महिलांतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याबाबत कल्पना राजेंद्र चव्हाण यांनी दिलेल्या अर्जात म्हटले आहे की नरेश गवळी याने योगेश चव्हाण याच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. आकाश पांथरे, प्रणेश काकडे उर्फ भुऱ्या आणि रोहित सानप यांनी राड व बिअरच्या बाटल्या योगेशच्या डोक्यात फोडल्या. नरेश गवळी याच्या विरुद्ध यापूर्वीही अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत. असे असताना त्याच्यावर मोका अंतर्गत कारवाई का होत नाही याबद्दल संशयता व्यक्त करण्यात आली आहे. यावेळी कल्पना चव्हाण यांच्यासह वैशाली जाधव, कविता जाधव, यमुना चव्हाण, पूनम चव्हाण, मोगल माळी, मंगल माळी, ज्योती जगताप, सुजिता ठाकरे, संगीता माळी, मनीषा माळी, सुरेखा चव्हाण, योगिता माळी, वैशाली खेवसरा, शांताबाई माळी आदी उपस्थित होते. ठाकरे मी योगेश राजेंद्र चव्हाण यांची बहीण आहे. काही कारणही नसताना माझ्या भावाला त्यांनी बेदम मारहाण केली आहे. त्याच्या डोक्यावर जबरदस्त जखमा झालेल्या आहेत. त्याला टाके वगैरे आले आहेत. त्याची दाढीही कापली गेली आहे. असे जे गावगुंड आहेत आपल्याकडे नगावबारी परिसरात हे सतत असे त्रास देत राहतात आणि प्रत्येक वेळेस काही कारण नसतानाही म्हणजे जसा काही गुन्हा नसतानाही ते दाखल करतात की हे व्यक्ती तिथे सदर येतात आणि तेच उलट आमच्या इकडे नगावबारीला येऊन सगळ्या जे परिसरातील जे महिला आहेत किंवा लहान वयीन मुलं आहेत त्यांच्यावर ते जबरदस्ती करतात आणि दमदाटी करतात की आम्ही इथले दादा आहेत, प्रमुख आहेत, आमचं सगळ्यांनी ऐकायला पाहिजे. आणि यांच्यावर माझी प्रशासनाला एक विनंती आहे की या गावगुंड्यांवर खूप मोठी कडक कारवाई झालीच पाहिजे. हे प्रशासन साहेबांनी बघा. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर.
नगावारी परिसरातील हॉटेल साई किशन शेजारी असलेल्या समता सिरामिकला अचानक आग, लाखोंचे नुकसान. भारतीय सैन्याने पाकिस्तानात घुसून ऑपरेशन सिंदूर राबवीत अतिरेक्यांचे 9 ठिकाणे उद्ध्वस्त केल्याने धुळे जिल्हा शिवसेनेतर्फे शहरातील संतोषी माता चौकात आनंदोत्सव जल्लोष साजरा. धुळे जिल्हा काँग्रेसचे निरीक्षक आमदार धीरज लिंगाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा व शहर काँग्रेस पक्षाची आढावा बैठक संपन्न. विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेतर्फे शिंदखेडा तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर बुधवारी करण्यात आले धरणे आंदोलन. आणि नरेश गवळी यांच्यासह त्यांच्या साथीदारांवर संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याखाली कारवाई करण्याची मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.